गव्हाला फुटवे येत नाहीयेत, फक्त हे एक काम करा. रामराम मंडळी, मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचा चॅनल शिवम कृषी टेक, जुनं नाव STR ॲग्री कोच. आजचा विषय प्रत्येक गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक शेतकरी दादा दुकानात म्हणजे शिवम कृषी टेक मध्ये येऊन विचारतात की गव्हाची पेरणी तर झाली, पण आता त्याला जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी काय करावं. कारण गणित साधं आहे, जितके जास्त फुटवे तितके जास्त ओंब्या आणि तितकं जास्त उत्पादन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गव्हाला जबरदस्त फुटवे येण्यासाठी खताचे व्यवस्थापन आणि फवारणीचे नियोजन हे कशा पद्धतीने करायचे. त्याआधी जर आपण शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन कृषीविषयक अपडेट्स सगळ्याच्या आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, ज्या शेतकरी दादाने चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांसाठी आपण खास ऑफर ठेवणार आहोत. ते काही दिवसातच अनाउन्स करणार आहे, तर त्याचा फायदा नक्की घ्या आणि शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सवलतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा. चला तर जराही वेळ वाया न घालता आपण माहितीला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, गव्हाला जास्त फुटवे फुटण्याची जी अवस्था आहे ती म्हणजे पेरणीनंतरचे 18 ते 25 दिवस. याला आपण CRI स्टेज म्हणतो. CRI म्हणजे क्राउन रूट इंटिनेशन. या काळात पिकाला दोन गोष्टी सर्वात महत्वाची असते, ती म्हणजे पहिली पाणी आणि दुसरं योग्य खताचा डोस. पहिली महत्वाची टीप, पेरणीनंतर 21 दिवसाच्या आत पिकाला पहिले पाणी देणे खूप गरजेचे आहे. जर पाणी उशिरा दिले तर मुळाचा विकास थांबतो आणि फुटवे कमी निघतात. त्यानंतर पहिला खताचा डोस. आता पाहूया पहिल्या पाण्यासोबत खताचा डोस कोणता द्यायचा. फुटवे वाढण्यासाठी नायट्रोजन आणि झिंकची भूमिका सर्वात महत्वाची असते. त्यामुळे एकरी प्रमाण युरिया 1 बॅग, नायट्रोजनची वाढ होण्यासाठी झिंक सल्फेट एकरी 10 किलो हे फुटव्यासाठी टॉनिकचं काम करते. ह्युमिक ऍसिड 98%, हे 500 ग्राम ते 1 किलो, जसे की हे नॅशनल पेस्टिसाइडचं न्यूट्री ब्लॅक गोल्ड जेल हे आपण 500 ते 1 किलो पर्यंत वापरू शकतो. हे असे प्रमाण ठेवा. याचं कारण काय, युरिया पिकाची शाखीय वाढ करते, झिंकमुळे नवीन कोंब म्हणजे फुटवे जास्त प्रमाणात निघतात आणि ह्युमिक ऍसिडमुळे जमिनीत पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढते. मुळं जितकी मजबूत तितकं पीक जोमदार. त्यानंतर फवारणी व्यवस्थापन. आता काही शेतकऱ्याची जमीन ही हलकी असते किंवा पीक पिवळे पडते, तर खतासोबतच एक फवारणी करणे खूप गरजेचे असते आणि त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला मिळतो. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसाने ही फवारणी घ्या. तर त्या फवारणीमध्ये 19-19-19 100 ग्राम हे विद्राव्य खत घ्यायचं, अधिक चिलिटेड मायक्रोन्यूट्रियन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, ज्याच्यामध्ये कॉम्बीमॅक्स हे अॅमिनो बेस मायक्रोन्यूट्रियन असून फवारणीद्वारे चांगल्या पद्धतीने लागू होते. याच्यामध्ये सगळे मल्टी मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे फेरस आहे, झिंक आहे, मॉलिब्डेनियम आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, हे सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य ह्या चिलिटेड मायक्रोन्यूट्रियंट मध्ये असल्यामुळे खूप छान रिझल्ट येतो. अधिक याचं प्रमाण आपल्याला 25 ते 30 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यानंतर चांगल्या दर्जाचे टॉनिक, उदाहरणार्थ इसाबियन किंवा पोषक सुपर हे जर मिळालं तर नक्की घ्या. तसंच इसाबियन किंवा सागरिका नाहीतर RCFचं मायक्रोला ह्यापैकी जे मिळेल याचा वापर आपण चांगल्यात चांगलं टॉनिक म्हणून करू शकतो. याचं प्रमाण हे 40 मिली ह्या प्रमाणे घ्यायचे. हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे, जसं विद्राव्य खत 19-19 हे 100 ग्रॅम, अधिक चिलिटेड मायक्रोन्यूट्रियन हे 25 ते 30 ग्रॅम, अधिक चांगलं टॉनिक जसं इसाबियन असेल, पोषक सुपर असेल किंवा मायक्रोला सागरिका याचं प्रमाण 40 मिली हे 15 लिटर पाण्याच्या पंपासाठी सांगितलेले आहे. ही फवारणी केल्याने पानाची रुंदी वाढते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून फुटवे जोरात निघतात. त्यानंतर तण व्यवस्थापन. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेतात तण किंवा गवत जास्त वाढले असेल तर पिकासोबत स्पर्धा करतात आणि जे मुख्य पीक आहे त्याचं अन्न खाऊन टाकतात. त्यामुळे तणाचे नियोजन करणं हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या तणनाशकाचा वापर करून शेत स्वच्छ ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या सुरुवातीच्या अवस्थेत
हे नियोजन केले तर तुम्हाला विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्हाला या औषधाबद्दल काही शंका असेल किंवा खात्रीशीर बियाणे, खते आणि औषधी मिळवण्यासाठी आपल्या दुकानाला नक्की भेट द्या. पत्ता आहे शिवम कृषी टेक, मंठा लोणार रोड, ढोकसाळ. मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तर कृषी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतो आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हॉट्सअपद्वारे शेअर करा, त्यामुळे त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद. राम राम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.